हा कचरा डेपो जो आहे तो 2017 पासून आमचा विरोध आहे या कचरा डेपोला. होय होय, आळ्याच आहेत अक्षरशः, बारक्या बारक्या आळ्याच्या फिरतात. आमच्या तोंडाला आतापर्यंत नुसती पाण्यात पुसण्यात आलेली आहेत. आम्हाला अशी ठोस कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. आणि त्या वास दाण काय ते पोरं घेऊन यायचा काही इलाज नाही आणि दारात बसायचा बी इलाज नाही. कचरा आणायचा, परत इथून गावातनं परत घेऊन जायचा, हे कशासाठी चाललेलं आहे? म्हणजे याच्यातून दिसतंय की हा कम्प्लिटली अपहारच चालू आहे. प्रशासनाचं लक्षच नाही आहे हो इकडं. त्यांना काय हे नाही आहे, देणं घेणं नाहीच आहे आमच्याशी. शासनाला आमची एवढीच विनंती आहे, काही कुठलीही परिस्थिती असो, इथनं हा कचरा डेपो गेलाच पाहिजे. हे मानवी वस्तीतून त्यांनी कचरा हटवावा. आम्ही सरळ टिप्पर अडवणारच आहे. कचरा डेपो कोल्हापूर महानगरपालिकेचा कोल्हापूर महानगरपालिकेचा आमच्या आरोग्याशी खेळलं. सध्या आपण पुईखडी येथे आलो आहोत. या ठिकाणी पाहिलं तर महापालिकेने म्हणलं तर डम्पिंग ग्राउंडच या ठिकाणी केलेलं पाहायला मिळते. कचरा ढीग पाहिला आपण माझ्या मागं, तर हे पासण्यासाठी केलेलं हे डम्पिंग ग्राउंड होतं, किंवा ओल्या कचऱ्यासाठी केलं होतं. या ठिकाणी चिल्ड्रन पार्क मंजूर होता, पण या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड केलं असल्याचा इथल्या नागरिकांचा आरोप आहे. यातील एका कंपनीला हा ठेका देण्यात आला होता, जे ओला कचरा आहे जे शुद्धीकरण करण्याचं काम जे आहे ते केलं होतं. पण सध्या आपण पाहू शकतो या ठिकाणी कचऱ्याचे जे मोठमोठे ढीग लागलेले आहेत. एक कोल्हापूर आणखी एक डोंगर तयार होतो की काय, असं सध्या परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर शेजारी पाहू शकतो की आपण जो मेन कोल्हापूर राधानगरी रोड हा शेजारी आहे. त्याचबरोबर जर हद्दवाढ झाली तर हा भाग जो येणार आहे तो मध्यवस्तीमध्ये येणार आहे. आणि मध्यवस्तीमध्ये जर अशा प्रकारे कचरा जो डोंगर तयार झाला तर याचा नुकसान मात्र राहणाऱ्या नागरिकांना 100% होणार आहे. त्यासाठी देखील नागरिकांनी देखील आंदोलनाचं पाऊल उचललेलं आहे. आणि जिथले जे लोक आहेत ज्यांनी देखील हा कसा आहे तर टाकू नये यासाठी वारंवार प्रशासनाकडे मागणी केली असते, तरी देखील प्रशासन त्यांना कोणतंही उत्तर देत नाही किंवा कोणतंही समाधानकारक कार्य करत नाही. इथल्या लोकांचं म्हणणं आहे की हा जो डम्पिंग ग्राउंड इथून हटवावा, कारण की जर कचरा पाहिला तर अनेक 3-4 महिन्यापासून हा कचरा या ठिकाणी पडलेला आहे. दुर्गंधी असेल, त्याचबरोबर जे भटकी कुत्र्यांची संख्या देखील या ठिकाणी वाढताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये इथे राहणाऱ्या रहिवाशांना याचा मोठा फटका बसणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील हा प्रकल्प आहे जो घातक आहे मानला जातो. या ठिकाणी पाहिलं तर ओला कचरा जे हे करणारे जे कामगार होते त्यांचे पगार थकीत आहे. त्यामुळे त्या गेल्या काही दिवसापासून आलेले नसल्याची देखील माहिती आपल्याला समजत आहे. त्यामुळे जे कचरा या ठिकाणी साठत आहे याच्यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत आहे. नागरिक आपल्यासोबत आहे, त्यांच्यासोबत बातचीत करणार, त्यांच्याकडून जाणून घेऊन नेमकं काय समस्या आहे, सध्या त्यांची काय मागणी आहे, आंदोलनाचा काय पवित्रा राहील. हा कचरा डेपो परिसरात राहणारे काही नागरिक आपल्यासोबत आहेत, काही महिला आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याही विचारून नका कोणत्या त्रासाला त्यांना सामोरं जावं लागतं आणि त्यांची काय मागणी आहे. दादा, खरं तर तुम्ही आंदोलनाचा पवित्र हाती घेतलेला आहे. खरं तर कचरा डेपो आहे, मी मध्यवस्ती, जर उद्या हद्दवाढ झाली तर मध्यवस्ती देणार आहे, काय सांगा? हा कचरा डेपो जो आहे तो 2017 पासून आमचा विरोध आहे या कचरा डेपोला. आणि तरीही कोल्हापूर महानगरपालिकेनं इथं 2017 नंतर हा कचरा डेपो सुरू केला. त्या सुरू केल्यापासून आमचा प्रत्येक दरवर्षी आम्ही याचा निषेध करत आहोत आणि दरवर्षी आम्ही निवेदनं देत आहोत, पण याच्यावरती काय फारसं प्रशासनानं कारवाई केलेली नाही. सध्या आम्ही भारतीय संविधानाच्या परिशिष्ट 12 ते परिशिष्ट 35 पर्यंत जे आमचे जगण्याचे मूलभूत हक्क आहेत त्यानुसार आम्ही रिट पिटिशन दाखल केलेलं आहे. आणि त्याचबरोबर आम्ही मुंबई हायकोर्ट व कोल्हापूर ट्रिब्युनलमध्ये सुद्धा आम्ही त्या संदर्भात रिट पिटिशन दाखल केलं आहे. कोल्हापूरच्या खंडपीठाने यामध्ये निर्णय देऊन आदेश दिलेले आहेत कलेक्टर साहेबांना, व कलेक्टर साहेबांनी अजूनपर्यंत त्याच्यावरती कोणतीही कारवाई केली नाही. त्या संदर्भात आम्ही
परवा दिवशी जे काही लोकशाही दिन झाला त्या लोकशाही दिनामध्ये आम्ही उपस्थित राहून परत आमचं गाऱ्हाणं त्यांच्यापाशी मांडलेलं आहे. त्याचबरोबर महापौर आणि कमिशनर साहेबांनासुद्धा बऱ्याचदा आम्ही या संदर्भात तक्रारी पण दिलेल्या आहेत. खरं तर अनेक वर्षाचा प्रॉब्लेम आहे. किती लोक असते या ठिकाणी, काय नेमकं त्रासाला सामोरं जावं लागते? या ठिकाणी जवळजवळ 100 ते 150 घरं आहेत आणि प्रत्येक घरामध्ये किमान कमीत कमी जरी चौकोनी कुटुंब असेल तरी 4 जरी धरलं तरी एक 1,500 ते 2,000 लोकसंख्या इथं जवळपास आहे आजूबाजूचा परिसर धरून ऑक्सिजन पार्क येते. आता बघितलं तर आंदोलन ज्या प्रकारे चालू आहे सध्या रोडवरती पाहिलं तर अनेक पोस्टरबाजी आहे, तुमच्याकडून अनेक संदेश लिहिलेले आहेत, रस्त्यावर कचरा टाकू नका असं देखील लिहिलेलं आहे. हे सर्व केल्यानंतर प्रशासनाकडून तुमच्याकडे काय उत्तर मिळालं किंवा प्रशासनाकडून तुम्हाला काय सांगण्यात आलं का? नाही, आमच्या तोंडाला आत्तापर्यंत नुसती पाण्यात पुसण्यात आलेली आहेत. अशी ठोस कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. आणि इथं त्यांचं जे काही प्रशासनाचं जसं की वाहनं जी आहेत जी कचरा डेपोला येणारी ती फार बेदरकार ड्रायव्हिंग असतं त्यांचं. त्यामुळं आम्ही रस्त्यावरून इकडं तिकडं जाऊ पण शकत नाही. फार फास्ट असतं. त्याचबरोबर त्याचा आवाज, या कचरा डेपोचा दुर्गंध, इथं बायोवेस्ट मेडिकल पण आणून टाकलं जातं, हॉटेलचा कचरा पण आणून टाकला जातो. ते प्लॅस्टिक सकट असल्यामुळं ते कुत्र्यांनी खाऊन ती इथंच मरतात. त्याची परत विल्हेवाट आम्हालाच लावायला लागते. अतिशय दुर्गंध आणि अतिशय घाणेरडा सगळा प्रकार इथं चालू आहे. तुम्ही मगाशी म्हटलात की आता हा 5 टनाचा आहे, पुन्हा 15 टनाचं वाढवण्याच्या या ठिकाणी सध्या प्रयत्न सुरू आहेत. हो, काय सांगाल त्या बाबतीत? काय सांगाल? इथं 5 टनाचा कचरा डेपो असताना जर इथं कुठलंही प्रोसेसिंग किंवा प्रोडक्शन कुठलंही लाईटचं किंवा खत निर्मिती वगैरे काहीही चालत नाही. या इथं बरंच काही त्यांनी RTI आम्ही टाकल्यानंतर माहिती अशी देण्यात आली की इथं बरीच जी काही इक्विपमेंट आहेत ती कुठलीही इक्विपमेंट इथं उपलब्ध नाहीत, सध्या बंद स्थितीत आहे. आणि इथल्या कामगारांचे सुद्धा आता जस्ट आम्ही विचारल्यानंतर कळतं की कामगारांचे पगार वगैरे सुद्धा झालेले नाहीत आणि त्यामुळं हा कचरा डेपो बंद आहे. तर इथं जर कचरा डेपो बंद असला तर इथं फक्त आणि फक्त गावातल्या 19 प्रभागांचा म्हणजे 25 टनाहून जास्त कचरा इथं आणून साठवला जातो. आणि तो 25 टनाचा कचरा जवळजवळ पलीकडं जी काय घरं आहेत आणि ही जी लोकवस्ती आहे ह्याच्यामध्ये पलीकडं पीर बाबांचं मंदिर आहे, इथं सगळीकडं तो कचरा पसरलेला असतो. आज मी आम्ही आता न्यूज चॅनलला बोलवलं आहे म्हटल्यावर रातोरात त्यांनी कचरा इथून बऱ्यापैकी हलवलेला आहे. पण रोजची ही परिस्थिती नसती, रोजचं चित्र वेगळं असतं. आणि जर तुम्हाला इथून फक्त झूम प्रकल्पामध्ये इथून जर कचरा नेऊन टाकायचा आहे तर तुम्ही डायरेक्टली पण घेऊन जाऊ शकता. इथं तो कचरा आणायचा, परत इथून गावातनं परत घेऊन जायचा, हे कशासाठी चाललेलं आहे? म्हणजे याच्यातून दिसतंय की हा कम्प्लिटली अपहारच चालू आहे. कोणत्यातरी कंपनीला हे सध्या इन्फोसॉफ्ट सोल्युशन्स पुणे यांना हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. त्या कंपनीचं आणि महापालिका संगनमताने कुठेतरी पैसा उकळण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे असं वाटतंय का? होय, इथं त्यांनी जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत RTIमध्ये त्यामधली एकही गोष्ट उपलब्ध नाही. मग सध्या जर पहिलं या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला जे सांगण्यात आलं होतं या ठिकाणी कचरा विलीनीकरण करणे असेल किंवा त्याच्यावरती वीज निर्मिती अशा प्रकारे तुम्ही आश्वासन दिली होती. हो, अशी भरपूर आश्वासनं दिली आहेत पण असं काहीच घडत नाही आहे इथं. तुम्ही इथं महिला वर्गाला सुद्धा विचारू शकता, इतर आमच्या सहकाऱ्यांना सुद्धा विचारू शकता त्या संदर्भात. पुढचं आंदोलनाचं पवित्र काय असेल? पुढचं आंदोलनाचं पवित्र आमचं असं असेल की आम्हाला जे डंपर आणि इथं येणारा कचरा आहे तो अडवण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्याचबरोबर आमचं पुढचं आंदोलन म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकेत आम्ही सर्व कुटुंब जाऊन हे आंदोलन करण्याशिवाय कुठलाही पर्याय राहणार नाही आमच्या हातात. आणि त्यांनीच हे प्रवृत्त केलेलं आहे आम्हाला. माध्यमातून प्रशासनाला काय विनंती कराल तुम्ही? प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे, काही कुठलीही परिस्थिती असो इथनं हा कचरा डेपो गेलाच पाहिजे. खरं तर काही महिला देखील आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत. जी काय सांगाल नेमकं किती वर्षापासून राहता येतं, काय त्रास सहन करावा लागतो तिथं लोकांना? आम्ही आता राहता 10 वर्ष. किती वर्षापासून कचरा येतं येऊ? कचरा आहे आता त्याच्या आधीच आहे की कचरा. हां आणि इथनं जाताना बी गाडीवरून आम्ही पडला, हां कचरा रस्त्यावरच आहे. माणसं मिळाले त्या गाद्या फाद्या ही सगळे इथनं पडलेलेच आहेत. आणि त्या वास दाणं काय ते पोरं घेऊन यायचा काही इलाज नाही आणि दारात बसायचा बी इलाज नाही. मेलेली कुत्री हुंदीर बिंदीर सगळं कुत्री नेऊन देतात. 100भर कुत्रे इथं आहे. रात्रीचं जर पाठला रात्रीची माणसं येतात कामावनं, मग पाठी लागून जर चावलं तर काय करायचं मग इथं आता? आणि वास घाण येतोय, दारात बसायचा इलाज नाही. संध्याकाळचं 5ला तरी भयान वास येतोय. काकी काय सांगाल, तुम्ही आता इथं राहताय, कशा प्रकारची परिस्थिती आहे? पावसाळ्यामध्ये काय परिस्थिती पाहायला मिळते इथं? पावसाळ्यात तर काय विचारायला नको, इतकी दुर्गंधी येते. आणि आता सध्या माझे मिस्टर 2 वर्ष झालं आजारी आहेत.
आणि इतकं कुत्रं एक माझं 7 वर्षाचं होतं ते सुद्धा ह्या आजारानं मेलं. आणि अजिबात बाहेर दार उघडताच नाही. 24 तास दार बंद करून कसं चालणार सांगा. आणि आता आम्ही वयस्कर आहे, आता थोडी तरी स्वच्छता पाहिजे. अजिबात इथं स्वच्छता नाही, काय नाही. अतिशय घाण वास येतोय आणि राहण्यासारखं नाहीच आहे. आता पहिला बंगला आमचाच हा इथला समोरचा, असा परिस्थिती आहे. मग त्या तुम्ही प्रश्न सांगितलं होतं कचरा टाकू नका सांगितलं आता 17 सालापासून चालू आहे. खरं त्यांनी कोण लक्षच देणार ना. मग आता एवढं मोठं बांधलेलं सोडून जाता येते काय सांगा तुम्ही. मग एवढा खर्च करून आम्ही बांधणार, राहायला आलो इथं. आणि आता वयस्कर आहे, आता काय आम्हाला पळापळी जमणार आहे या वयात, असं सगळं आहे. त्यामुळे शासनानं जरा तरी लक्ष द्यायला पाहिजे. इतकी लोकं राहतात त्यातनं मग काय उपयोग आहे राहून इथं, असा परिस्थिती आहे आता. आता जे कचरा आहे तो किती महिन्याचा आहे साठलेला तो? ह्यो आता 1 वर्ष होऊन गेलं. 1 वर्ष होऊन गेलं. होय होय, आळ्या झाल्यात अक्षरशः, बारक्या बारक्याच्या आळ्याच्या फिरतात. इतकं घाण आहे. काकी, सध्याची परिस्थिती बघता कचऱ्याचा जो आता ढीग आहे साठला आहे, काय सांगाल प्रशासनाला? प्रशासनाला आमची हीच विनंती आहे, आमच्या इथून हा कचरा डेपो हटवा. सगळ्या आमच्या रस्त्यावरनं कचरा सांडत येतात टिप्परवाली. खरं गाडीचं असं लक्ष देत नाही. ती पाठीमागं पडलेलं उचलत सुद्धा नाही. आता तुम्ही जाऊन बघा, सध्या सगळ्या रस्त्यावरनं कचरा आहे. कुत्री आहेत, भटकी कुत्र्यांचा तर बंदोबस्त करायलाच पाहिजे. लहान मुलं आहेत आमची, जाणार कुठं सांगा की. प्रशासनाने कचरा डेपो केला आहे, पण या ठिकाणी पहिले कोणतीही विद्युत म्हणजे जी लाईटच्या कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे या ठिकाणी तैराम येऊन बसतात काय? तळेरामांचा तर अड्डाच आहे हा. तळेरामांचा हा अड्डा आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी वरच्यावर येऊन लक्ष द्यायला पाहिजे, लाईटीची सोय करायला पाहिजे. या ठिकाणी कॅमेरा जो पाहिला तर कॅमेरा लोंबकळत पडलेला आहे. प्रशासनाकडे दुर्लक्ष देत नाही. प्रशासनाचं लक्षच नाही आहे हो इकडं. त्यांना काय हे नाही आहे, देणं घेणं नाहीच आहे आमच्याशी. नागरिकांच्या आरोग्याशी त्यांचं देणं घेणं नाही. केला तरच कोणीतरी येतं इथं, नाहीतर ते पण 4 दिवस बंद होतं, त्याच्यानंतर परत होतं तसं चालू होते. मग आता काय पुढचं आंदोलन काय असणार तुमचं? पुढचं आंदोलन आमचं असं आहे की हे मानवी वस्तीतून त्यांनी कचरा हटवावा. आम्ही सरळ टिप्पर अडवणारच आहे. हां, परत रस्ता रोको करणार आम्ही. हे आम्हाला मानवी वस्तीत नकोच आहे. आमच्या आरोग्याची काळजी वगैरे आम्हीच कसं घ्यायचं. लहान मुलं आहेत आमची, दुर्गंधी केवढी पसरते इथं. आणि टिप्परवाले बेदरकार वाहनं चालवतात. त्यांचं किती आम्ही सांभाळायचं मुलांना तर. आम्ही एवढी झाडं लावलेत, आम्ही झाडांना पाणी घालून जगवलंय. आम्ही इथं वृक्षारोपण सुद्धा सगळं केलेलं आहे आमच्या मंडळातर्फे. तरीसुद्धा ही लोक ती झाडंसुद्धा हे बघत नाहीत. झाडावनी सरळ गल्लीतनं सगळ्या कचरा टाकत, गटळी टाकत, लहान मुलं आहेत नाही तर काय बेदक्कर त्यांचं सगळं चालू आहे. आम्ही तक्रार करून सुद्धा आम्ही गाड्यासुद्धा अडवल्यात तिथं. त्यामुळे आता आम्ही कचरा डेपो हलवल्याशिवाय गप्प बसणार नाही. इथनं कचराच गेलाच पाहिजे. एकंदरीत पाहिलं तर जे नागरिक आहे ते महिला आहे ते आक्रमक झालेल्या ठिकाणी पाहायला मिळतात. कारण जो अनेक वर्षापासून त्यांनी त्रास सहन केला आहे, जो आपल्या मागाशी पाहिला जो कचरा आहे तो आधी देखील 3 ते 4 महिन्यापासूनचा जो कचरा पडला आहे, ज्याच्यामुळे दुर्गंधी जी असेल ती सध्या सर्व परिसरामध्ये पसरलेली आहे. त्याचबरोबर जर हद्दवाढ झाली तर हे मानवी वस्तीमध्ये मध्यभागी हा कचरा डेपो येणार आहे. त्यामुळे प्रशासनाने याच्यात लवकरात लवकर त्या लोकांच्याकडे लक्ष देऊन तो कचरा डेपो इथून हटवावा. त्याचबरोबर जो नवीन या ठिकाणी 15 टनासाठी जो नवीन प्रकल्प करण्यात येणार आहे तो देखील रद्द करावा अशी मागणी आता लोकांनी केली आहे. त्याचबरोबर ज्याप्रमाणे चिल्ड्रन पार्कसाठी जी जागा राखीव होती किंवा जो कॉल प्लॉट होता हा तो परत द्यावा व चिल्ड्रन पार्क या ठिकाणी करावा अशी मागणी देखील यावेळी लोकांनी व्यक्त केलेली आहे. या ठिकाणी पाहिलं तर कोणत्याही प्रकारची लाईट व्यवस्था नसल्याने तैरामाचा अड्डा झालेला आहे. त्याचबरोबर भटक्या कुत्र्यांचं देखील वावर वाढलेला आहे. त्यामुळे कुठेतरी प्रशासनाने सर्व गोष्टी दखल घेऊन ह्या जे जनता ही जे नागरिक आहेत त्यांची समस्या दूर केली पाहिजे किंवा अन्यथा येणाऱ्या काळामध्ये रस्ता अडवणे किंवा टिप्परच्या गाड्या असतील, ज्या कचरा उठवायचे डंपर असतील हे पुढे जाऊ देणार नाही किंवा अडवण्याचा इशारा यावेळी या नागरिकांनी दिला आहे. लाईव्ह मराठीसाठी